सगळे मोठे नेते आलेले होते, त्यामुळे ते वाचवण्यासाठी सगळ्यांची. रोहित पवार यांनी याविषयी बराच अभ्यास केलेला आहे, त्यामुळे रोहित पवार अभ्यास करूनच माहिती घेऊनच बोलत आहेत असं माझं मत आहे. त्यामुळे रोहित पवार जे मुद्दे उपस्थित करतायत ते चौकशी करणारी जी काही लोक असतील त्यांनी रोहित पवारांनी व्यक्त केलेल्या शंकांचं निरसन केलं पाहिजे आणि चौकशी समितीने कागदावर रिपोर्ट दिला की हा विषय संपतो असं नाही. त्याला त्या चौकशी समितीनं काय चौकशी केली याची छाननी होईल आणि ती विरोधी पक्षाकडूनच होईल. सत्तारूढ पक्ष करेलच पण विरोधी पक्षही करेल, त्यामुळे ही पारदर्शी व्हावी चौकशी असं आमचं मत आहे. दोन्ही अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा निर्णय ठरलेला होता. ठीक आहे, आता झाली, आता ज्याच्याशी चर्चा झाली तीच व्यक्ती आपल्यात राहिलेली नाही. त्यांचे अनुयायांनी आता त्याच्यावर त्या बाजूच्या लोकांनी विचार करायचा. दादांची इच्छा काय होती यावर आता आम्ही सगळे बोलून झालेलो आहोत. आता परत त्याच विषयावर आम्ही बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन अमोल कोल्हे यांना अध्यक्ष युवा म्हणून अध्यक्ष करायचं हे सगळ्यावर आता बोलणं झालेलं आहे ना. आता तोच विषय किती वेळा बोलायचं. ठीक आहे, दादांची तुमच्याबरोबर चर्चा झाली आहे, की तुम्ही जेवढे सगळेजण सांगताय ते अनुयायी का मान्य करत नाही, तर त्यांना यातलं काहीच माहिती नाही. वेगळे प्रत्येकाची वेगळी कारणं असतात. परिस्थिती बदलल्यावर त्याचे फायदे तोटे या बाबतीत लोक विचार करत असतात. त्यामुळं आम्ही काय वस्तुस्थिती झाली ती सांगितली. राज्यसभेची निवडणूक पुन्हा लागली आहे, शरद पवार रिंगणात उतरतील असं वाटतं का? मी पक्षाचा अध्यक्ष नाही आहे, त्यामुळं पक्षाध्यक्ष आणि पवारसाहेब आणि श्रेष्ठी हे बसून ठरवतील, त्यानंतर त्यावर विचार होईल. साहेब, रोहित पवारांनी सांगितलं की जे तुमच्याबरोबर चर्चा झाली होती अजितदादांची, की त्यामध्ये अजितदादा तुमच्याबरोबर येणार का अजितदादा त्या गटातून बाहेर पडणार. त्या दोन्ही वेळेला राष्ट्रवादीतला एक गट कायम नाराज होता आणि विरोध करत होता. तुम्हाला बैठकीला तुम्ही सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहे आणि नेमकं काय आहे ते महाराष्ट्र सगळे तुमच्याकडे वाट बघते की जयंत पाटील साहेबांना सगळं माहिती आहे. दादा काय बोलले काय नाही याच्याविषयी आत्ता बोलणं प्रस्तुत नाही आहे. योग्य वेळी आपण त्यावर भाष्य करू. याला जोडूनच प्रश्न, अजितदादांच्या कुटुंबियांनी आतापर्यंत प्रतिक्रिया दिली नाही, मात्र त्यांच्या सोबत असणारे आमदार किंवा जे पदाधिकारी असतील त्यांच्यातल्या कुणाला वाटते का विलीनीकरण